पद्मशाली युवक संघटनेच्या 2024-25 या वर्षासाठी शेखर कमटम यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर प्रेसिडेंटपदी नागेश बोमड्यार, कार्याध्यक्षपदी नागेश बंड, तर सरचिटणीसपदी विजय निली, खजिनदारपदी अविनाश शंकू, तर मिरवणूक प्रमुख म्हणून साईनाथ यनगंदुल यांची निवड करण्यात आली। या निवडीनंतर पद्मशाली युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांच्या हस्ते करण्यात आला। तत्पूर्वी या निवड प्रक्रियेसाठी तब्बल 3 तासांहून अधिक वेळ मंथन झालं। सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडे मंदिरात रविवारी झालेल्या युवक संघटनेच्या बैठकीत पद्मशाली समाजातील युवकांनी विविध विषयांवर यावेळी मंथन झालं। सकाळपासूनच मंदिर परिसरात नव्याने होणाऱ्या इच्छुक अध्यक्षांकडून ढोलताशा मागवून दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न झाला। बैठकीत नव्या अध्यक्षांसाठी गटागटाने घोषणाबाजी सुरू होती। समाजातील काही विशिष्ट नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवड प्रक्रिया होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। अखेर अध्यक्ष व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास भाऊ संघा, माजी नगरसेवक तथा पश्चिम महाराष्ट्र युवजन संगमचे अध्यक्ष प्रथमेश कोठे, अंबादास गोरंटल यांनी समाजातील युवकांनी येणाऱ्या काळात एकी ठेवावी असं आवाहन केलंय। इथं जमलेले सर्व समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती, समाजाध्यक्ष, इथं जमलेले माझे समाज बांधव, सगळ्यांना माझा जय मार्कंडे। कृपया करून पदासाठी भांडण करू नये। इथं जमलेले आपण प्रत्येकजण फक्त वर्षाचा एकच दिवस पदासाठी येता, बाकीचे दिवस कोणच दिसत नाही, ते मी पण असतो। आणि पदासाठी कोण फक्त मार्कंडे जयंती आल्यावर फक्त पदासाठी येत आहे। पद ही ज्या त्या व्यक्तीनं स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या जवळच्या माणसाला पद देणं हा चुकीचा पद्धत आहे आणि ते कामही करत नाही। भले स्वाभिमानानं सगळे येतो आपण, 5 लाख संख्या आपली, आपण ठरवलं तर एखाद्या सरकाराला खाली बसू शकतो। अनेक लोकांना प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्राच्या सत्तेवर तापलेत आपण, इथल्या लोकांना येणाऱ्या काळ आपल्याही लोकांना सत्तेत जायला पाहिजे। म्हणजे आपल्या लोकांना एकजुटीची ताकद कळली पाहिजे। एकजुटी म्हणजे काय? पदासाठी भांडायचं नाही, पद प्रत्येकाला भेटतो। आज यावेळेस मला भेटलं, त्यावेळेस तुम्हाला भेटलं, त्यांना भेटलं, पण आपला जाती संस्था अजून स्वतंत्र नाही। इथून पुढे येत्या काळात स्वतंत्र होण्यासाठी मी 2 वर्षाखाली येऊन बोललो होतो, सभासद व्हा म्हणून कोणी झालेले नाही। हे लास्ट इलेक्शन असलं पाहिजे, हुकुमशाही पद्धतीने डिक्लेअर करणारा तो जाती संस्थेचा अध्यक्ष असू दे किंवा युवक संघटनेचा अध्यक्ष असू दे, वोटिंग पद्धतीने निवडणूक केला पाहिजे। समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने 12व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम व गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार 18 जुलै ते सोमवार 22 जुलै पर्यंत शनिवारी सकाळी 8:05 श्री 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 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभ हस्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। दुपारी 3 वाजता शहर परिसरातून श्रींची रथोत्सव मिरवणूक। या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी। आपले विनीत अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू, उपाध्यक्ष नागेश बोल्लू, सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य